नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चिन्ह दिसत आहेत. 4 वर्षापूर्वी आमदारांच्या बंडाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजवली होती आणि आता एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्याचवेळी शिंदेंनी ठाकरे गटाच्या खासदारांवर आपला मोर्चा वळवला आहे. बुधवारी रात्री ठाण्यात एक गुप्त बैठक पार पडली, ज्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या बैठकीला शिंदेच्या गटाने ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी 6 खासदारांना थेट उपस्थित केलं, तर उर्वरित 2 खासदारांनी व्हिडिओ कॉलद्वारे सहभाग घेतला. या चर्चेत महत्त्वाच्या केंद्रीय पदाबाबत आश्वासन देण्यात आल्याचं कळत आहे. या सगळ्या घडामोडीमुळे राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय संघर्ष होऊ शकतो. म्हणूनच ठाकरे गटातील ही संभाव्य गळती रोखणं हे आता मातोश्रीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 उमेदवार रिंगणात उभे आहेत. त्यापैकी फक्त 10 उमेदवार बारामती मतदारसंघाचे आहेत, तर इतर 13 उमेदवार सोलापूर, पुणे, कल्याण आणि इतर भागातील आहेत. गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता, ज्या दिवशी 30 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. काँग्रेसचे आकाश मोरे, जे धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात, ते सुनेत्रा पवार यांना सर्वात मोठं आव्हान मानलं जात होतं. धनगर समाजाची मोठी वोट बँक असल्यामुळे आकाश मोरेचं आव्हान पवार यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून येण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होतं. परंतु पवार कुटुंबानं आकाश मोरेला उमेदवारी माघारी घेण्यास तयार केलं. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विजयाची शक्यता वाढली आहे. पोटनिवडणुकीसाठी मतदान 23 एप्रिलला होईल आणि 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. नाशिक शहरात एका नामांकित मल्टीनॅशनल IT कंपनीत महिला कर्मचाऱ्याचं लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्नाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी अत्यंत धाडसी पाऊल उचलत महिला अधिकाऱ्यांच्या मदतीने वेषांतर करून राकेट उघडं केलं. पोलिसांनी मिळवलेल्या माहितीप्रमाणे संशयित आरोपी मीटिंगच्या बहाण्याने महिलांवर लैंगिक अत्याचार करण्यात येत होता. पोलिसांनी गोपनीयपणे कंपनीत वेषांतर करून घुसले आणि CCTV फुटेज तपासून ठोस पुरावे मिळवले. यामुळे 5 मुख्य आरोपीची अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एक तरुण महिला कर्मचाऱ्याला रिसॉर्टवर नेऊन अत्याचार करण्यात आलं होतं, तर एका पुरुष कर्मचाऱ्याला धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल केले असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे. 10 एप्रिलपर्यंत या प्रकरणात आरोपींना कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिकमधील अशोक खरात प्रकरण एका वेगळ्याच वळणावर जात असताना सध्या त्याच्या विरोधात तपासाची गती अधिक वाढली आहे. त्याच्या तपासात 160 GB डिजिटल पुरावे गोळा करण्यात आले आहेत, जे त्याच्या गुन्ह्याचा भांडाफोड करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं. या पुराव्यामध्ये फॉरेन्सिक टीमने 3 पेनड्राईव्ह, OTG पेनड्राईव्ह तसेच लॅपटॉपचा डेटा स्कॅन केला आहे. यामध्ये लैंगिक अत्याचाराचे गंभीर संकेत असलेले पुरावे ABC कोडवर्डसह तपासण्यात आले आहेत. यामध्ये एक प्रमुख बाब अशी आहे की अशोक खरातच्या काळ्या कारनाम्याची माहिती एका विशिष्ट कालावधीत कॅनडा कॉर्नर कार्यालयातून समोर आली आहे. त्याचबरोबर न्यायालयात सादर करण्यात आलेल्या साक्षीदारांच्या आणि पीडितांच्या जबाबांचा वापर करून खरातच्या विरुद्ध कारवाई अधिक कडक केली जात आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान वकिलांनी अशोक खरातच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांची गंभीर माहिती उघड केली, ज्यात त्याने एका गर्भवती महिलेवर अत्याचार केले होते. यामुळे खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मीरा रोड पूर्वेतील रामदेव पार्क परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची गंभीर घटना समोर आली आहे. 8 एप्रिलला दुपारी 3:30च्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार स्वप्नील तपासे हे काही कार्यकर्त्यांसोबत भाजी मंडईसमोर सुरू असलेल्या खोदकामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी ते व्हिडिओ शूट करत असताना रावण ठाकूर हा तेथे येऊन त्यांच्याशी वाद घालू लागला. वाद वाढल्यानंतर त्याने दगड फेकून तपास यांना जखमी केलं. यानंतर नवसिंह ठाकूर, कृष्णसिंह, गोलूसिंह आणि इतर काही अनोळखी व्यक्तींनी लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी तपासे यांच्यावर हल्ला केला. तक्रारीनुसार आरोपीकडे चाकूही होते. या हल्ल्यात तपासे जखमी झाले असून इतर कार्यकर्त्यांनाही धमकावण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात गुरुवारी घडलेल्या एक अत्यंत दुर्दैवी अपघातात महाराष्ट्रातील 38 भाविक जखमी झाले आहेत. वाराणसी गोरखपूर महामार्गावर भाविकांची पर्यटक बस अनियंत्रित होऊन उलटली, ज्यामुळे 2 महिलांचा मृत्यू झाला आहे, तर 35 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यातील 3घांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. बसमध्ये सहभागी असलेले सर्व 38 भाविक हे तीर्थदर्शनासाठी निघाले होते. या अपघातात जखमी झालेल्या 35 व्यक्तींमध्ये 32 जणांना किरकोळ जखमा झाल्या असून 3 जणांची स्थिती गंभीर आहे.
मृत्यू झालेल्या महिलांपैकी एक महिला बुलढाणा जिल्ह्यातील तर दुसरी अकोला जिल्ह्यातील होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि मदत कार्य सुरू केलं. तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सूचनेनुसार शिवसेनेची टीमही मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाली होती. जखमींवर गाझीपूर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि मृतदेह त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सरकारने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ई-केवायसी पोर्टल वारंवार बंद राहणं, तांत्रिक अडचणी आणि महिलांच्या प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे अनेक महिलांना ई-केवायसी पूर्ण करता आलं नाही. तसेच काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्यामुळे त्यांच्या योजनेचा लाभही थांबला होता. यावर विचार करून शासनाने या मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. तटकर यांनी सांगितलं की राज्य सरकारने यासाठी स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून दिला आहे आणि महिलांनी या अतिरिक्त मुदतीत आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. या मुदतवाढीमुळे ज्यांच्या केवायसीमध्ये काही अडचणी आल्या आहेत किंवा अजूनही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यांचा फायदा होईल. इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक समुद्री व्यापारावर दिसू लागला आहे. विशेषतः हुर्मुझ खाडी या महत्त्वाच्या समुद्री मार्गात परिस्थिती गंभीर बनली आहे. दररोज साधारण 15 जहाजे या खाडीतून सुरक्षितपणे जाऊ शकतात. मात्र आता या मार्गाने जाण्यासाठी इराणची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इराणची परवानगी नसताना एकही जहाज हुर्मुझ खाडी ओलांडू शकत नाही. याशिवाय या मार्गाचा वापर करण्यासाठी इराण आणि ओमान यांनी शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे, जे यापूर्वी नव्हतं. दरम्यान भारताचा ध्वज असलेलं ग्रीन आशय जहाज 15,400 टन LPG गॅससह मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी येथे सुरक्षित पोहोचलं आहे. मात्र अजूनही भारताची सुमारे 15 जहाजे हुर्मुझ खाडीत अडकलेली असल्याची माहिती समोर आली आहे. या जहाजांना अद्याप खाडी पार करण्याची परवानगी मिळालेली नाही, ज्यामुळे भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर आणि व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.